अमळनेर तालुक्यातील निमझिरी या गावातील प्रगतशील शेतकरी सुनील गुलाबराव पाटील यांनी रब्बी हंगामात मक्याचे कृषी मित्र या व्हरायटीची 2 एकर क्षेत्रात लागवड केली होती। 2 एकर क्षेत्रात सुनील पाटील यांनी नवभारत कंपनीच्या कृषी मित्र या वाणाची लागवड केली। त्यात त्यांना कमी खर्चात 2 एकर क्षेत्रात 90 क्विंटल एवढे उत्पन्न आले। यामुळे गावातील शेतकऱ्यांमध्ये नवभारत कंपनीविषयी मोठा प्रतिसाद दिसून येत असून शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे। नवभारत सीड्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अहमदाबाद येथील असून नवभारत कंपनीचे महाराष्ट्रातील इंचार्ज त्र्यंबक डोलारे हे आहेत। जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्याचे कंपनीचे प्रतिनिधी मकरंद घाडगे, जीवन चौधरी, दिगंबर पाटील यांनी सुनील पाटील यांच्या शेतात जाऊन वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केल्याने शेतकऱ्यास अपेक्षेपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळाले आहे। नुकतेच कंपनीच्या वतीने निमझिरी येथे प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमात श्रीधर देवराज पाटील, शंकर शामराव पाटील, समाधान रघुनाथ पाटील, रमण पुंडलिक पाटील, शेतकरी सुनील पाटील यांच्यासह दहिवत, साखरे, सोनखेडी, दापोरी, औरंगपूर, सांडवा, निशाणे तसेच धरणगाव व अमळनेर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव। नमस्कार, मी सुनील गुलाबराव पाटील, रहिवासी निमझिरी, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव येथील असून माझ्या 2 एकर क्षेत्रात नवभारत सीड्स या कंपनीचा कृषी मित्र हा वाण मी लावलेला आहे रब्बी हंगामासाठी। साधारण 24 नोव्हेंबर या तारखेला मी लागवड केलेली असून यासाठी मी 2 एकरात 18 बॅग मटेरियल दिलेला असून 2 वेळेस फवारणी केलेली आहे व 1 वेळेस तणनाशक दिलेला आहे। या वाणाचा विशेष गुण असा आहे की दाण्यांची जी संख्या आहे याच्यात लांबीला साधारण 40 ते 45 दाणे आणि जो राऊंड शेप आहे तो 16चा आहे, म्हणजे एकंदरीत 750 ते 800 दाणे याच्यात आहेत। या व्हरायटीमध्ये तुम्हाला उत्पन्नामध्ये घट झाली का वाढ झाली? इतर व्हरायटींच्या तुलनेत या व्हरायटीत उत्पन्न अधिक वाढलेलं आहे। सर, किती एकर आहे बरं आपलं क्षेत्र? 2 एकर आहे। 2 एकर। किती बॅगा टाकले आहे? मी 3 बॅगा लावलेल्या आहे। 3 बॅगामध्ये तरी सरासरी एकरी उत्पन्न किती येईल बरं आपलं? अपेक्षित उत्पन्न एकरी 45 क्विंटल ते 50 क्विंटल आहे। लोकनायक न्यूज